नमस्कार. आजचे पंचांग राशी भविष्य 30 नोव्हेंबर शनिवार 2024 या व्हिडिओत आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या आरोग्य टिप्स. टोमॅटो सूप पिण्याचे फायदे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो. आजच्या आरोग्य टिप्स. टोमॅटो सूप पिण्याचे फायदे. मेंदूला तंदुरुस्त ठेवते, मधुमेह नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, हाडे मजबूत करते, अनिमियापासून बचाव करते. पंचांग. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण दिनांक 30 नोव्हेंबर 2024 दिन शनिवार शकसंवत 1946 कृदी नामचे पंचांग काय दर्शविते ते बघूया. सूर्योदय सकाळी 6:55 तर सूर्यास्त संध्याकाळी 5:59. चंद्रोदय 1 डिसेंबरला सकाळी 6:53 तर चंद्रास्त सकाळी 5:10. मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी 10:29 पर्यंत. त्यानंतर अमावस्या सुरू होणार. नक्षत्र विशाखा दुपारी 12:35 पर्यंत. योग अतिगंड संध्याकाळी 4:45 पर्यंत. करण शकुनी सकाळी 10:29 पर्यंत. त्यानंतर चतुष्पाद करण चालू होईल जो रात्री 11:14 पर्यंत राहील. चंद्रराशी वृश्चिक, सूर्यराशी वृश्चिक, सूर्य नक्षत्र अनुराधा. ब्रह्ममुहूर्त हा शुभ समय सकाळी 5:12 ते 6:03. विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी 2:18 ते 3:02. गोधुली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी 5:57 ते 6:23. या काळात घरात केरकचरा काढणे, जेवण करणे, झोप घेणे वर्ज्य असते. लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. अशुभ समय. राहू काळ हा सकाळी 9:41 ते 11:04. गुलिक काळ हा सकाळी 6:55 ते 8:18. यमगंड हा दुपारी 1:50 ते 3:13. हे तीनही अशुभ समय आहेत. ऋतू हेमंत, अयन, दक्षिणायन. दिशाशूल पूर्व दिशेला जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. चला तर आता आपण 30 नोव्हेंबर 2024 म्हणजेच आजचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शविते ते बघूया. मेष राशी. व्यवसायात सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात. आज तुम्हाला खूप व्यस्त राहावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची चिंता राहील. अनावश्यक विषयांवर आपला वेळ वाया घालवू नका. मायग्रेनच्या रुग्णांनी आज प्रवास टाळावा. मोठे काम करण्याची इच्छा निर्माण होईल. वृषभ राशी. प्रभावशाली लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील. व्यवसायातील अडचणी दूर होतील. प्रेम संबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल. तुम्हाला घरचे कामही करावे लागेल. तुम्हाला स्नायूंमध्ये थकवा जाणवेल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. सर्व महत्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. मिथुन राशी ही तिसरी रास. उतावीळ स्वभाव टाळावा. व्यवसायात कर्ज घेऊ नका. आईच्या तब्येतीची चिंता राहील. आळसामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. दिवसाची सुरुवात थोडी उदासीन राहील. तुम्हाला जे काम करायचे नाही ते तुम्हाला करावे लागेल. कर्क राशी ही चौथी रास. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याचा खूप महत्त्व द्याल. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय व्हाल. सर्व कामे नियोजित पद्धतीने होतील ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही चांगली कामगिरी कराल. सिंह राशी ही पाचवी रास. नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. हळूहळू तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. तुमच्या स्वभावाचे आत्मपरीक्षण अवश्य करा. कामाच्या ठिकाणी स्पर्धेचे वातावरण राहील. सर्व कामे मन लावून करा. कन्या रास ही सहावी रास. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नका. जमीन मालमत्तेबाबत मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. सकाळी डोकेदुखीची तक्रार असू शकते. धार्मिक भावनांनी भरून राहाल. भावा बहिणींसोबत चांगला वेळ जाईल. तूळ राशी ही सातवी रास. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल. आज कठोर परिश्रमामुळे संध्याकाळी थकवा आणि शरीरात वेदना जाणवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक संध्याकाळचा आनंद घ्याल. इतरांना अनावश्यक ज्ञान देणे टाळावे. मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहाल. वृश्चिक राशी ही आठवी रास. पर्यटन योजनेसह सहलीला जाऊ शकता. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या प्रियकरांसह डेटवर जाण्याचा विचार कराल. तुम्ही इतरांच्या भावनांची खूप काळजी घेता. त्यामुळेच तो लोकांचा लाडका राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी जबाबदार काम सोपवले जाऊ शकते.
धनुराशी ही 9वी रास. आज तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याचा आग्रह धरावा लागेल. व्यवसायासाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. घराची स्वच्छता आणि सुव्यवस्था याकडे लक्ष द्याल. शत्रूचे मनसुबे यशस्वी होऊ शकतात. खूप उत्साही असताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. सासरच्यांशी संबंध सौहार्दाचे राहतील. मकर राशी, इच्छित काम पूर्ण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा. शुभ कार्यात पैसा खर्च होईल. तुम्हाला कोणी सल्ला दिला तर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तुम्ही त्याचा विचार करावा. व्यावसायिक रणनीती बनवण्यासाठी दिवस उत्तम आहे. कुंभ राशी ही 11वी रास. नवीन काम हाती घेण्यात घाई करू नका. भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही संध्याकाळी पार्टी किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. खाजगी नोकरी करणारे लोक रजा घेऊ शकतात. कामात नवीनतेने उत्साही व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर रागवू शकता. मीन राशी ही 12वी आणि अखेरची रास. आज तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. बॉस तुमची खूप प्रशंसा करतील. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह ठेवू नका. यामुळे तुम्ही तुमच्या आवड निवडण्यात चुका करू शकता. प्रवासात लाभ होईल. आज तुम्हाला द्विधा परिस्थितीचा सामना करावा लागेल. अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. अशा पद्धतीने मी 12ही राशीचे राशी भविष्य 30 नोव्हेंबर 2024 चे सांगितले. माझा साप्ताहिक राशी भविष्य हा 1 ते 7 डिसेंबर जो उद्याला म्हणजे रविवारी प्रदर्शित होईल, जो तुम्हाला पुढील आठवड्याकरिता फायद्याचा ठरवू शकतो. तर तुम्ही अवश्य बघावा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.